नागपुर में मीडिया से बातचीत के दौरान राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने मामलेदार कोर्ट एक्ट में सुधार की जानकारी देते हुए कहा कि किसानों के कृषि मार्गों और आवागमन के रास्तों के मामले का जल्द निपटारा किया जाएगा। उन्होंने राहुल गांधी और राजनीतिक दलों पर निशाना साधते हुए कहा कि आंदोलन के नाम पर नौटंकी की जा रही है। हालांकि छात्रों के आंदोलन को उन्होंने अधिकार बताते हुए कहा कि विद्यार्थियों को अपनी मांगों के लिए आवाज उठाने का पूरा हक है। सरकार छात्रों के हित में जल्द समाधान निकालेगी। सर, मामलेदार कायद्यामध्ये ऐतिहासिक सुधारणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूल विभागाने केलेल्या आहे, काय सांगणार? मामलेदार कोर्ट ऍक्ट मध्ये आणि कायद्यामध्ये काही सुधारणा करायचा विचार होता। शेतकरी, शेतरस्ते आणि वहिवाटीचे रस्ते हे तातडीनं खुले करणे, त्यावरचं अतिक्रमण काढणे, वर्षानुवर्ष कोर्टामध्ये सुरू असलेल्या तहसीलदार, प्रांत, कलेक्टरकडे केसेस त्या सुरू आहेत त्या निकाली काढणे आणि तातडीनं राज्यातल्या संपूर्ण शेतकऱ्यांना शेतरस्ता मिळणे याकरता मामलेदार नियमामध्ये आम्ही सुधारणा केली आहे। नोटीस थेट ईमेलने देणे, नोटीस व्हॉट्सअपवर पाठवणे आणि तातडीनं सुनावण्या घेऊन किमान 3 महिन्याच्या आतमध्ये या केसेस निघाल्या पाहिजे। शेत रस्त्याची केस 3 महिन्याच्या वर चालू नये असा विचार सरकार करत आहे। आणि एवढंच नाही तर शेत रस्ता अडवणे, पाण्याचा प्रवाह अडवणे, नाल्यावर अतिक्रमण करणे, महसुली नाल्यावर अतिक्रमण करणे, या सर्व बाबीवर आता आम्ही आळा बसवतो आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी तातडीनं पोलीस बंदोबस्त देण्याच्या सूचना नियमात सुधारणा केल्या आहे की शेत रस्ता अडवला किंवा पाण्याचा प्रवाह अडवला पोलीस संरक्षण मोफत मिळेल, हा निर्णय घेतलेला आहे। आणि त्यामुळे एक मोठा जो आमचा राज्यातल्या शेतकऱ्यांचा, शेतरस्त्यांचा, वहिवाटीच्या रस्त्यांचा जो मूळ प्रश्न आज राज्यामध्ये आहे तो आम्ही पुढच्या 5 वर्षामध्ये या राज्याला संपूर्ण शेतकऱ्याला शेतरस्ते मिळावे ही भावना यामागची आहे। राहुल गांधी यांच्या आंदोलनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर त्यांनी जे आंदोलन केलं त्याला तुम्ही नौटंकी म्हटले होते, याबाबत अनिल देशमुख यांनी तुम्हाला पत्र लिहिलेलं आहे, काय म्हटले त्यांनी? राहुल गांधी आणि राजकारण्यांनी या आंदोलनामध्ये नौटंकी केली। विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मी कधी त्यांच्या भावना, त्यांचं आंदोलन हे लोकशाही मार्गाने आहे त्या आंदोलनाला कधीच मी त्या ठिकाणी टीका केली नाही। राहुल गांधी आणि त्यांचे जे राजकारणी आहे हे जे नौटंकी करताय यावर मी बोललो आहे। तुमच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला गेला, त्यांना राजकारण करायचं आहे, राजकीय पुढे भाजायची आहे। विद्यार्थ्यांचं आंदोलन हे लोकशाही मार्गाने आहे, त्यांना तो अधिकारच आहे। पण त्यामागे जे नौटंकीपणा सुरू आहे राजकारणाची, आणि खास करून राहुल गांधींनी जे पंतप्रधान कार्यालयासमोर, पंतप्रधानांच्या घरासमोर केलं एक प्रकारची नौटंकी होती। तुम्ही काँग्रेसच्या आम्ही विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला लोकशाही मार्गाने त्यांनी आंदोलन केलं आहे, त्यांचा अधिकार आहे, विद्यार्थ्यांचा तो अधिकार आहे। परंतु हे जे राजकारणी लोक यामागे ज्या पद्धतीने नौटंकी करताय ते काही योग्य नाही। तुम्ही स्वतः आंदोलकांशी बोलले फोनवरून, त्या दिवशी दुसऱ्या भेट द्यायला सुद्धा जाणार होते। मी संपूर्ण आंदोलकांशी फोनवर बोललो, त्यांनी ते मान्य केलं की आपल्यावर मला विश्वास आहे। आंदोलकांनी मला सांगितलं की आपल्यावर विश्वास आहे, आपण हा पुढाकार घ्या। निश्चितपणे मी त्यांना आश्वस्त केलं की मी पुढाकार घेईल आणि आमचं केंद्र सरकार, आता माननीय पंतप्रधान मोदीजी, आमचं सरकार विद्यार्थ्यांना पुन्हा मनस्ताप होणार नाही। या देशातला विद्यार्थी सर्वोपरी आहे, या देशातला युथ सर्वोपरी आहे, या देशाच्या युवकांची मानसिकता खच्चीकरण होऊ नये पेपरफुटी सारख्या प्रकरणामध्ये ही बाब केंद्र सरकारने खूप त्या ठिकाणी सिरियस घेतली आहे। माननीय प्रधानमंत्री मोदींनी कालच्या ट्विटमध्ये सांगितलं आहे की युवक आम्हाला सर्वोपरी आहे, विद्यार्थी सर्वोपरी आहे। त्यामुळे मला असं वाटतं की लवकरच केंद्र सरकार उत्तम यातला मार्ग काढेल आणि विद्यार्थ्यांना यानंतर या देशामध्ये आंदोलन करायची गरज पडेल
पडणार नाही, असं काहीतरी आमचे पंतप्रधान आणि सरकार करेल. कायदा कठोर करणार आहे पेपर लीक बाबत काय सांगणार? नाही, अजून काही माननीय सुरुवात केला आहे माननीय पंतप्रधान मोदयांनी आणि केंद्र सरकारने. पण मला असं वाटतं की यानंतर या देशामध्ये विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरण्याची पाळी येणार नाही, असं काहीतरी आमचे पंतप्रधान आणि आमचे सरकार करेल. मुंबईमध्ये काल आंदोलनकर्त्यांचा पोलिसांकडूनच विनयभंग झालेला आहे आणि या संदर्भात खूप रोष पाहायला पाहायला मिळतं. संताप आहे. दिल्लीत तशा घटना घडल्या, त्या महाराष्ट्रात घडून